बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। केळी, डाळिंब, कांदा पिकांना मोठा फटका बसलाय। आष्टी तालुक्यात तर शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। मध्ये शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलेला आहे आणि या नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। बीडच्या आष्टी तालुक्यात पावसानं कहरच केला आहे। एक नव्हे दोन नव्हे तर 3894 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्यातच केळी लागवड असेल, टोमॅटो लागवड, कांदा लागवड आणि डाळिंब लागवड शेतकऱ्यांचं आतोनात या ठिकाणी नुकसान झालं आहे। अनेक शेतकरी आता हवालदिल झालेत। एकीकडं कृषी सहाय्यक आणि कृषी सेवक मात्र शेतकऱ्याच्या बांधावर पंचनामा करण्यासाठी अजूनही गेले नाहीत। याकडं सरकार लक्ष देईल का? त्याचबरोबर या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। अजून सगळं हे कागदपत्र एजंट मार्फत चालतंय। कृषी खातं आमच्या भागात सगळं कुणी फिरकत नाही, त्याचं कृषी खात्याचं कुलूप सुद्धा उघडत नाही। त्याच्यामुळे शासनाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दखल घेऊन आमचे पंचनामे करून आम्हाला न्याय मिळून, मायबाप सरकार यांनी दोघांनी मिळून, मायबाप सरकार आणि जिल्हाधिकारी यांनी आम्हाला न्याय मिळून आम्हाला काहीतरी मदत मिळून द्यावं। आम्हाला परत शेती करायची उभारी यासाठी काहीतरी मदत झाली म्हणजे आम्ही परत शेती करू शकू, नाही तर आमचं कंबरडं मोडल्यास परत आम्ही उभा राहणार नाही। माझा 2 एकर केळीचा बाग आहे, त्याला साधारण 2.5 लाखापर्यंत आता खर्च झाला आहे आणि 4-5 दिवसापासून सलग पाऊस असल्यामुळं सगळ्या त्याची मुळी सडायला लागली आणि बाग आता पूर्ण करपाचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे। एक तर सरकारने कर्जमाफी भेटली नाही, त्याच्यामुळं आता नवीन बँका परत लोन देत नाहीत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।